तर पहलगाममध्ये अडकलेले रानडे कुटुंबीय मुंबईमध्ये दाखल झालेले आहे। यावेळी त्यांनी हत्या झालेल्या दिलीप दिसले यांच्या आमच्या ग्रुपसोबत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋतू गणकवार यांनी। कुठे होतात पहलगाम पासून आणि काय नेमकं तिथली परिस्थिती सांगाल? ॲक्च्युली आम्ही 21 तारखेलाच आमच्या टूरचं आम्ही इथून पनवेलवरून काश्मीरला गेलो आणि 22 तारखेला आमचा पहिला दिवस होता टूरचा। आम्ही पहिल्याच दिवशी पहिला स्पॉट आमचा पहलगाम होता आणि आम्ही पहलगामला वरती आमच्यातले काही जण गाडीने जे सिनियर सिटीजन्स किंवा काही अर्धे होते ते गाडीने चंदनवाडीला गेले आणि आम्ही अर्धे जण घोड्यावरून गेलो। तर घोड्यावरून गेल्यानंतर आम्ही एंट्री तिकीट काही जण ऑलरेडी आतमध्ये गेलेले जसं की हे आहे ते ऑलरेडी आतमध्ये गेलेले आणि आम्ही तिघं मी माझा नवरा आणि माझी मुलगी आम्ही एंट्री तिकीट काढलं आणि 4 पावलं पुढे गेलो आणि पहिला फायरिंगचा आवाज झाला। मी फायरिंगचा आवाज ऐकल्यावर तिथल्या काही पब्लिक होते त्यांनी सांगितलं की कुछ नहीं शेर आया होगा इसलिए शिकार की होगी। आम्हाला तेवढा सिरियसनेस वाटला नाही, पण त्याच्यानंतर लागोपाठ जेव्हा 4, 5, 6 असे फायरिंगचे आवाज आले तेव्हा आम्ही काही न बघता जिथून होतो तिथून परत जीवाच्या आकांताने धावत सुटलो। या सगळ्या हल्ल्यामध्ये आमच्या ग्रुपमधले आमचे एक देसले काका यांचा मृत्यू झाला आणि पाटील काका हे गंभीर जखमी झाले। त्याबद्दल अतिशय दुःख आहे आम्हाला, पण या सगळ्यातून वाचून आम्ही खाली आलो। खूप म्हणजे आम्ही घाबरलेल्या अवस्थेत होतो। एकनाथ शिंदे यांची भेट झाली? हो, एकनाथ साहेब स्वतः आलेले तिथे आम्हाला भेटून गेले, सांगितलं तुम्ही काळजी करू नका। इव्हन त्यांच्या पीएने म्हणाला तुम्ही काळजी करू नका, फोनवर सांगितलं तुमची सोय करणार, आम्ही घेतलं ना तुमचं एकदा नावं, आम्ही तुम्हाला बरोबर आहे का। कॅमेरा पर्सन खंडू कसबेसह मी ऋतू गणकवार, TVN मराठी, मुंबई।